जसं आपण मगाशी बोललं, की एका वर्षाची तुमची सर्व्हिस असते. म्हणजे मुलांना तुम्ही जॉब रेकमेंडेशन्स देतात, करियर गाईडन्स किंवा या सगळ्या गोष्टी चालू असतात, सर्व्हिस देतात. तर जर एका वर्षात जर नाही मुलांना प्लेसमेंट मिळाली, तर तुम्ही कसं त्यांना फॉलोअप घेता किंवा काय असते पुढे प्रोसिजर काय असते? ओके. आता एका वर्षामध्ये पण जर प्लेसमेंट नाही झालं, तर त्याला काही ठराविक कारणं असतात. ओके. एकतर तो ऑनगोईंग कॉलेजचा विद्यार्थी आहे, की त्याला कॉलेज कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच जॉब मिळू शकतो किंवा कॉलेज अलाउच करत नाही. हं. आता काही कॉलेज आहेत, जसं की आमचं ट्रिनिटी कॉलेजसोबत टायप आहे, तर ओके. तिथल्या प्रिन्सिपल सरांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही लास्ट इयरच्या मुलांना बिनधास्त जॉइन करून घ्या ऑर्गनायझेशनमध्ये. आमच्या फुल परमिशन्स आहेत. ओके. पण काही कॉलेज असे आहेत, की ते लास्ट इयरमध्ये सुद्धा सोडत नाही मुलांना, की तुम्ही कॉलेजच अटेंड करा. अटेंडन्स अच्छा. इज मस्ट. ओके. सो दे कॅनॉट कम अँड डू द क्लासेस. ओके. सो ते एक रिझन आहे. कधी-कधी असं पण होतं, की काही लोकं रिलोकेट होतात किंवा त्यांचे प्रेग्नन्सी इश्यूज होतात काही बरोबर. वुमन्सचे. हं. तर त्यामुळे त्यांचा प्लॅन पोस्टपोन होतो. या केसमध्ये त्यांच्या प्लेसमेंट सर्व्हिसेस आम्ही नेक्स्ट ज्यावेळेस ते अवेलेबल होतील म्हणजे त्यावेळेस आम्ही होल्डवर ठेवतात तुम्ही हां ते. किंवा ओके. आमच्याकडे अशी मुलं येतात ना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर त्यांना आम्ही त्याच प्लेसमेंटच्या सर्व्हिसेस कॅरी फॉरवर्ड करून देतो, अच्छा. की ओके. ठीक आहे तुम्ही नंतर या. ओके.